नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण मायक्रोबचा युजेस बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी. त्यातला एक पॉईंट आपण पूर्ण केला होता, यूज ऑफ मायक्रोब्स इन बिव्हरेजेस प्रोडक्शन. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे वापरू शकतो हे आपल्याला शिकायचं आहे. मायक्रोब्स आर आल्सो यूज्ड फॉर कमर्शियल अँड इंडस्ट्रियल. कमर्शियल म्हणजे व्यापारीदृष्ट्या, इंडस्ट्रियल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती म्हणजे मोठ्या प्रमाणात इथं तयार करतो इंडस्ट्री कारखान्यामध्ये. ऑफ सर्टन ऑर्गॅनिक ॲसिड दीज कंपाऊंड कॅन बी प्रोड्यूस्ड. आता हे कंपाऊंड आपण तयार करतो, दीज कंपाऊंड कॅन बी प्रोड्यूस्ड डायरेक्टली फ्रॉम ग्लुकोज. डायरेक्टली ग्लुकोजपासून तयार केले जातात. एक्झाम्पल ग्लुकॉनिक ॲसिड ऑर formed as end product from pyruvate or ethanol. इथॅनॉल किंवा एंड प्रोडक्ट जो आहे पायरुव्हिक ॲसिड त्याच्यापासून. आता ऑर्गॅनिक ॲसिड कुठलं तयार केलं आहे बघा, सायट्रिक ॲसिड. त्याच्यासाठी आपण मायक्रोज वापरतो, ॲस्पॅरजिलस नायगर. ग्लुकॉनिक ॲसिडसाठी ॲस्पॅरजिलस नायगर. फ्युमॅरिक ॲसिडसाठी रायझोपस ॲरेजियस. नंतर ॲसिटिक ॲसिड ज्याला आपण व्हिनेगार म्हणतो त्याच्यासाठी ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. आता इथे तुम्हाला टॉपिक 3 मार्काला आहे, पण ह्या प्रत्येक पॉईंटवरती कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, मग ते अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी असू द्या, इथेनॉल प्रोडक्शनसाठी असू द्या, ऑर्गॅनिक ॲसिड प्रोडक्शनसाठी असू द्या, एन्झाईम प्रोडक्शनसाठी असू द्या, तर हे पॉईंट्स आपल्याला MCQसाठी आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी मॅच पेअरसाठी लक्षात ठेवायचे आहेत. द ऑर्गॅनिक ॲसिड्स आर फर्दर यूज्ड व्हेरियसली. नंतर हे ऑर्गॅनिक ॲसिड आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकतो. एक्झाम्पल सायट्रिक ॲसिड इज यूज्ड इन कन्फेक्शनरी. हे सायट्रिक ॲसिडचा वापर कन्फेक्शनरी म्हणजे बेकरीमध्ये होतो. फ्युमॅरिक ॲसिड इन रेझिन्स तयार करत असताना फ्युमॅरिक ॲसिडचा वापर होतो. ॲज वेटिंग एजंट म्हणून. रेझिन्स म्हणजे मणुके तयार करत असताना. अँड ग्लुकॉनिक ॲसिड इन मेडिसिन फॉर सोलिबिलिटी ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमच्या सोलिबिलिटीसाठी ग्लुकॉनिक ॲसिडचा वापर केला जातो मेडिसिनमध्ये. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. आता व्हिटॅमिन्स प्रोडक्शनसाठी कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण वापरतोय बघा. व्हिटॅमिन्स आर सम ऑर्गॅनिक नायट्रोजिनस कंपाऊंड. ऑर्गॅनिक नायट्रोजिनस कंपाऊंड्स आहेत विच आर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग मेनी लाईफ सस्टेनिंग फंक्शन्स, की ज्याच्यामुळे बरेचसे लाईफ सस्टेनिंग फंक्शन रेग्युलेट होतात आपल्या बॉडीमध्ये. दिस कंपाऊंड कॅनॉट बी सिंथिसाइज्ड बाय ह्युमन. आपल्या बॉडीमध्ये हे विटॅमिन्स तयार होत नाही, फक्त एकच विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतो. कोवळ्या उन्हामध्ये सूर्यप्रकाशामध्ये आपण बसल्यानंतर बॉडीमध्ये डी विटॅमिन फक्त तयार होतं. अँड देअरफोर दे हॅव टू बी सप्लाइड इन स्मॉल अमाऊंट इन डाएट. म्हणून ही सगळी विटॅमिन्स आपल्याला डाएटमधून, आहारामधून घ्यायची असतात. मायक्रोब्स आर कॅपेबल ऑफ सिंथिसाइजिंग द व्हिटॅमिन्स. मायक्रोब्स हे व्हिटॅमिन्स तयार करतात. हेन्स दे कॅन बी सक्सेसफुली यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ मेनी ऑफ द व्हिटॅमिन्स. आणि म्हणून ह्या ज्या व्हिटॅमिन्स आपण तयार करतो हे सक्सेसफुली आपण कमर्शियल प्रोडक्शन करतो वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स. एक्झाम्पल थायामीन, रायबोफ्लॅविन, पायरिडॉक्झिन, फॉलिक ॲसिड, पॅन्टोथॅनिक ॲसिड, बायोटीन, व्हिटॅमिन B12, अस्कॉर्बिक ॲसिड, बीटा कॅरोटीन, त्याला दुसरं नाव आहे प्रोव्हिटॅमिन ए, अँड इर्गोस्टेरॉल, प्रोव्हिटॅमिन D म्हणजे ज्याच्यापासून पुढे व्हिटॅमिन D तयार होऊ शकतं. व्हिटॅमिन्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय फर्मेंटेशन ऑफ यूजिंग डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस ॲज मेन्शन्ड बिलो. मग आपल्याला व्हिटॅमिनच्या प्रोडक्शनसाठी कुठला मायक्रोज वापरायचा आहे त्याचा चार्ट दिलेला आहे बघा. पहिल्यांदा व्हिटॅमिन B2 निओस्पोरा गॉसिपी. दुसरं आहे तेच व्हिटॅमिन तयार करण्यासाठी इरेमॉन्थियम ॲशॅबी. नंतर व्हिटॅमिन B12साठी सिडोमोनास डेंट्रिफिकन्स. नंतर व्हिटॅमिन Cसाठी ॲस्पॅरजिलस नायगर. हेच आपण पूर्वी ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये पाहिलं होतं. असे कॉमन पॉईंट लक्षात ठेवायचे. याच्यानंतर व्हॉट आर अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे आपण प्रतिजैविक म्हणतो. हू इन्व्हेंटेड फर्स्ट अँटीबायोटिक. अलेक्झांडरनी पहिल्यांदा याचा शोध लावलेला होता. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर प्रॉबेबली मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ कंपाऊंड सिंथिसाइज्ड बाय. ग्रुप ऑफ कंपाऊंड हे सिंथिसाइज केले जातात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मोस्ट ऑफ अँटीबायोटिक्स आर सेकंडरी मेटाबॉलाइट.
बरेचसे अँटीबायोटिक्स हे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. दे हॅव थेरिओप्टिक इम्पॉर्टन्स. थेरिओप्टिक म्हणजे उपचारात्मक उपाय त्याचा असतो. अँड आर यूज्ड इन मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण वापरतो. दीज आर प्रोड्युस्ड इन स्मॉल अमाऊंट बाय सर्टन मायक्रोब्स. आणि छोट्या प्रमाणामध्ये आपण मायक्रोब्सकडून तयार करून घेतो. बॅक्टेरिया, फंजाय किंवा अल्गीकडून. विच इनहिबिट ग्रोथ ऑफ अदर मायक्रोबियल पॅथोजेन, की ज्याच्यामुळं दुसऱ्या मायक्रोबियल पॅथोजेनची डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ आपण थांबवतो. देअर फोर दे यूज्ड ॲज मेडिसिन म्हणून आपण त्याचा वापर करतो. अँटीबायोटिक्स आर अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियाच्या विरुद्ध, अँटीफंगल म्हणजे फंगसच्या विरुद्ध काम करणारे. अँटीबायोटिक्स हॅव ग्रेट इम्प्रूव्ड आवर कॅपॅसिटी टू ट्रीट डेडली डिसीजेस सच ॲज. अँटीबायोटिक्समुळं आपल्याला हे शक्य झालं की आपण बरेचसे डेडली डिसीजेस ट्रीट करू शकतो. त्याच्यामध्ये प्लेग आहे, हुपिंग कफ आहे, डिप्थेरिया आहे आणि लेप्रसी आहे. कॅन अँटीबायोटिक किल व्हायरस असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. सम कॉमन अँटीबायोटिक्स अँड देअर मायक्रोबियल सोर्सेस आर लिस्टेड बिलो. आता कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझमपासून कुठलं अँटीबायोटिक तयार होतं हे आपल्याला बघायचं आहे. क्लोरोमायसिटिनसाठी आपल्याला लागतं स्ट्रेप्टोमायसिस व्हेनिन्झुएली. इरिथ्रोमायसिनसाठी लागतं स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रस. पेनिसिलिन तयार करण्यासाठी पेनिसिलियम क्रायसोजिनम. स्ट्रेप्टोमायसिनसाठी लागतं स्ट्रेप्टोमायसिस ग्रायसिस. नंतरचं औषधाचं नाव आहे बघा ग्रायसिफ्युलिन, त्याच्यासाठी पेनिसिलियम ग्रायसिफ्युलियम. नंतरचं औषध आहे बॅसिट्रॅक्सिन, त्याच्यासाठी बॅसिलस लायचेनिफॉर्मिस. नंतरचं औषध आहे म्हणजेच ते अँटीबायोटिक आहे ऑक्सिटेट्रॅसायक्लिन किंवा टेरॅमायसिन असं त्याला म्हणतात. आणि त्याच्यासाठी लागतो स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफियन्स. याच्यानंतरचा पॉईंट आहे एन्झाईम्स. व्हिटॅमिन्स तयार केल्यानंतर व्हॉट आर एन्झाईम्स, हाऊ दे आर क्लासिफाईड हे तुम्ही 11वीमध्ये शिकलेला आहात. क्लासिफिकेशनमध्ये 6 ग्रुप. आणि एन्झाईम्स म्हणजे काय, बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट आपण शिकलो आहे. प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. लिव्हिंग बीइंग्स enzymes. In living beings, enzyme play a key role in metabolic reaction and therefore these are essential for survival of such being. आपल्याला ते आवश्यक असतात एन्झाईम वेगवेगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शन कॅरी करण्यासाठी. एन्झाईम्स आर प्रोटीन्स नोन ॲज बायोकॅटॅलिस्ट ड्यू टू देअर ॲबिलिटी टू प्रमोट रिॲक्शन मोर क्विकली ॲट बॉडी टेम्परेचर अँड मोर इफिशियंटली. म्हणजे तुमच्या केमिस्ट्रीतल्या रिॲक्शन कॅरी करण्यासाठी जसा कॅटॅलिस्ट वापरतो तसं आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये रिॲक्शन कॅरी करण्यासाठी बॉडी टेम्परेचरला आपण एन्झाईम्स वापरतो. मेनी मायक्रोब सिंथिसाइज अँड एक्सक्रीट लार्ज क्वांटिटी ऑफ एन्झाईम इंटू सराउंडिंग मीडियम. बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम एन्झाईम तयार करतात, एक्सक्रीट करतात मोठ्या प्रमाणामध्ये सराउंडिंग मीडियममध्ये. युझिंग दिस फीचर दिस टायनी ऑर्गॅनिझम्स मेनी एन्झाईम्स आर प्रोड्युस्ड कमर्शियली. ह्या ऑर्गॅनिझमचं हे कॅरेक्टर लक्षात घेऊन बरीचशी एन्झाईम कमर्शियली तयार केली जातात. दीज एन्झाईम्स आर अमायलेज, सेल्युलेज, प्रोटीएजेस, लायपेजेस, पेक्टिनेज आणि स्ट्रेप्टोकायनेज. आपण 11वीमध्ये शिकलो होतो. एन्झाईमचं नाव हे नेहमी ASCनी एंड होतं, त्या पद्धतीने आपण नावं वाचली. अँड मेनी अदर्स. सेव्हरल इंडस्ट्रियल सेक्टर्स यूज एन्झाईम्स फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम फॉर स्पेसिफिक ॲप्लिकेशन. इन टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कापड उद्योगामध्ये एन्झाईम्स आर एबल टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द फॅब्रिक्स. फॅब्रिकची क्वालिटी सुधारण्यासाठी. इन द पल्प अँड पेपर इंडस्ट्री म्हणजे कागद उद्योगामध्ये दे आर इन्व्हॉल्ड इन बायोकेमिकल पल्पिंग. पल्पिंग म्हणजे लगदा तयार करणं. अँड ब्लिचिंग म्हणजे त्याचा विशिष्ट रंग त्याला प्राप्त करण्यासाठी. इन द फूड इंडस्ट्री दे आर यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये वापरले जातात फॉर प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड ड्रिंक सच ॲज वाईन अँड बियर. Also they participate in extraction of substances such as, त्याच्यापासून काही सबस्टन्स एक्सट्रॅक्ट केले जातात. कुठले, कॅरोटिनॉइड्स अँड ऑलिव्ह ऑइल. लायपेजेस आर यूज्ड इन डिटर्जंट इंडस्ट्री बिकॉज दे हॅव सुपेरियर क्लिनिंग प्रॉपर्टी, इन्क्रीजिंग द ब्राईटनेस अँड रिमूव्हिंग ऑफ ऑल स्टेन्स. दे आर ऑल्सो यूज्ड इन कॉस्मेटिक्स, ॲनिमल फीड, ॲग्रिकल्चरल इंडस्ट्रीज अमॉंग अदर्स. Following are examples of enzymes used in industrial food processing. याच्यामध्ये नेम ऑफ एन्झाईम, मायक्रोबियल सोर्स. इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम आपण स्ट्रेप्टोमायसिस सर्व्हिसीपासून तयार करतो.
पेक्टिनेज नावाचं एन्झाईम स्क्लेरोटिना लिबर्टाईनपासून तयार केलं जातं आणि दुसरा एक एन्झाईमचा सोर्स आहे त्याच्यामध्ये मायक्रोबचा ॲस्पॅर्जिलस नायगर. लायपेज कॅन्डिडा लायपोलायटिका. सेल्युलेज नावाचं एन्झाईम आपण ट्रायकोडर्मा कोनिगीपासून तयार करतो. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे जिब्रॅलिन प्रोडक्शन. जिब्रॅलिन हे एक प्लांट हार्मोन आहे. जिब्रॅलिन इज ए ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन अँड मेनली प्रोड्युस्ड बाय हायर प्लांट अँड फंजाय टू प्रोमोट ग्रोथ ऑफ द स्टेम बाय स्टेम इलॉंगेशन. म्हणजे स्टेम इलॉंगेट होतं, प्लॅन्टची ग्रोथ होते. द फर्स्ट जिब्रॅलिन वॉज आयसोलेटेड बाय 2 जॅपनीज सायंटिस्ट याबुता अँड सुमिकी फ्रॉम राईस सीडलिंग इन्फेक्टेड विथ फंगस जिब्रेला फ्युजिकोराय. याच्यापासून पहिल्यांदा त्याचा शोध लावलेला आहे. आता त्याच्यानंतरचा पॉईंट बघा. अबाउट 15 टाईप्स ऑफ जिब्रॅलिन्स हॅव बीन आयसोलेटेड. त्याचे 15 प्रकार आपण वेगळे केले. जिब्रॅलिन्स हॅव मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ही लक्षात ठेवायची, परीक्षेला हे 2 मार्काला विचारलं जातं. पहिला, दे आर युज्ड टू इंड्यूस पार्थेनोकार्पी इन ॲपल अँड पियर. दुसरा आकडा, दे आर युज्ड इन ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ सीड. तिसरा पॉईंट, दे आर ऑल्सो युज्ड इन इंड्युसिंग फ्लावरिंग इन लाँग डे प्लांट्स. आणि पुढे बघा, दे आर ऑल्सो युज्ड टू इनलार्ज द साईज ऑफ द ग्रेप्स इन फ्रूट्स. याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय दिले, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम इज प्रोड्युस्ड बाय बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस स्पीसीज. इट हॅज फायब्रोनायलेटिक इफेक्ट. हेन्स इट इज युज्ड ॲज ए clot buster for cleaning blood clots in blood vessels or patient which may cause heart attack. Stains produced by the yeast Monascus purpureus have been produced on commercial scale. It is a blood cholesterol lowering agent. The agent acts as a competitive inhibitor ऑफ एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ कोलेस्ट्रॉल. असे 2 मेडिकल युजेस आपण पाहिले. आता इथं आपण थांबूया. थँक्यू.